जगातली सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्माती कंपनी म्हणून मायक्रोसॉफ्टची ओळख आहे। जगभरातल्या जवळपास सगळ्याच कंपन्या मायक्रोसॉफ्ट याचेच सॉफ्टवेअर वापरतात, पण याच मायक्रोसॉफ्टच्या सिस्टममध्ये आज एक एरर आला आणि त्यामुळे जगातल्या अनेक देशात कमालीचा गोंधळ उडाला। विमानं, रेल्वे, बँका अशा अनेक सेवांवर त्याचा मोठा परिणाम झाला। नेमकं काय घडलं पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। जगभरातील विमानसेवा विस्कळीत। अमेरिका, इंग्लंडसह अनेक देशात बँकांचे व्यवहार ठप्प। मायक्रोसॉफ्टच्या एका एररमुळे थांबलं जग। शुक्रवारी दुपारच्या सुमारास जगभरातील अनेक कंपन्या आणि सेवांना एका अभूतपूर्व संकटाला सामोरं जावं लागलं। अमेरिका आणि इंग्लंड सारख्या जगातल्या बलाढ्य देशांना याचा सर्वात मोठा फटका बसला। अनेक विमान उड्डाणं रद्द झाली, बँकांचे व्यवहार ठप्प झाले आणि याला कारण ठरलं मायक्रोसॉफ्ट या जगातल्या सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर निर्मात्या कंपनीच्या यंत्रणेत झालेला बिघाड। मायक्रोसॉफ्टच्या अझूर क्लाउड आणि MS 365 च्या सेवांमध्ये ही तांत्रिक समस्या निर्माण झाली, त्यामुळे जगभरात ही सेवा वापरणाऱ्या युजर्सना त्याचा सर्वात मोठा फटका बसला। सिस्टीम मधल्या एररमुळे कॉम्प्युटरवर फक्त अशी ब्ल्यू स्क्रीन दिसत होती। महत्त्वाचं म्हणजे अमेरिका आणि इंग्लंडसह अनेक देशांमधल्या सेवांवर त्याचा मोठा परिणाम झाला। मायक्रोसॉफ्टच्या या एररमुळे जगात नेमकं काय काय घडलं यावर एक नजर टाकूयात। ब्रिटनमधील रेल्वे आणि विमान सेवा ठप्प झाली। ब्रिटनचं सर्वात मोठं मीडिया हाऊस स्काय न्यूजचं लाईव्ह प्रक्षेपण बंद पडलं। अमेरिकेतील विमान सेवांवर याचा परिणाम झाला। लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये ही तांत्रिक समस्या निर्माण झाली। भारतातील दिल्ली आणि मुंबईतल्या विमानतळावरील सेवेवरही याचा परिणाम झाला। तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील पेमेंट सेवा ठप्प झाली। फैल्कन में प्रॉब्लम आने से माइक्रोसॉफ्ट में प्रॉब्लम आया। माइक्रोसॉफ्ट आप अगर यूज करते हो, आपकी कंपनी यूज करती है, आपका बैंक यूज करती है या स्टॉक मार्केट यूज करता है, सबको ये प्रॉब्लम आ रहा था। उनके गलत कॉन्फ़िगरेशन से, उनके अपने सॉफ्टवेयर को अपडेट नहीं करने से ये एक बड़ा संकट पूरे दुनिया में आया हुआ है। या समस्येनंतर मायक्रोसॉफ्टची टीम युद्ध पातळीवर कामाला लागली, पण या दरम्यानच्या काळात जगाचा खोळंबा झाला। मायक्रोसॉफ्ट मधल्या बिघाडामुळे अमेरिका आणि इंग्लंड सारख्या देशांना याचा मोठा फटका बसला असला तरी भारतातल्या सेवांवर तितका प्रभाव जाणवला नाही। आता असं आहे की मायक्रोसॉफ्ट किती लोक वापरतात, किती प्रमाणात त्याचा खोलवर ते गेलेलं आहे, अशा सगळ्या गोष्टींवरती ते अवलंबून आहे। प्रत्येक माणूस मायक्रोसॉफ्टचं क्लाउड किंवा मायक्रोसॉफ्टचं हार्डवेअर वापरेल अशातलाही भाग नाही, पण जे संपूर्णपणे मायक्रोसॉफ्टवर अवलंबून आहेत ते मोठ्या प्रमाणात हार्ड हिट आहेत, यात शंकाच नाही। आज जगभरातील जवळपास प्रत्येक कंपनी मायक्रोसॉफ्टची सॉफ्टवेअर्स वापरतं, त्यामुळे या कंपन्या आपली कामं, सेवा यासाठी मायक्रोसॉफ्टवर अवलंबून असतात। त्यामुळे जर मायक्रोसॉफ्टची यंत्रणा थोड्या वेळासाठी जरी बिघडली तर अख्ख्या जगाला त्याचा कसा फटका बसतो याचं उदाहरणच शुक्रवारी पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।